लसूण सोलायचा असतो की नाही, सो तो पटकन सोलून व्हावा याकरता आता शेंगदाण्याची टरफल वेगळी करायची असेल तर आपण पाखडतो. थोडासा पाण्याचा हबका त्याला मारायचा. पाण्याचा हबका मारला की ते पाणी हलकंसं शोषलं जातं. तर ते होऊ नये याकरता अंड उकळत असताना त्यामध्ये अगदी अर्धा चमचा मीठ घालावं. मज्जा पिंकच्या सर्व प्रेक्षकांचं खूप मनापासून स्वागत. लसूण सोलायचा असतो की नाही, सो तो पटकन सोलून व्हावा याकरता अख्खच्या अख्खा लसूण कांडी जर गॅसवर जर थोडा वेळ पकडली ना तर ते फटाफट लसूण सोलून होतो. आता शेंगदाण्याची टरफल वेगळी करायची असेल तर आपण पाखडतो. पाकडण्याऐवजी आपली मोठी गाळणी असते, जे पदार्थ आपण तळतो तो जो झाऱ्या असतो त्यामध्ये घालून जर ते टरफल काढली तर शेंगदाण्यावर आता टरफल पटकन खाली निघून येतात. आता शेंगदाण्याचं टरफल पटकन निघावं, ते पटकन सोलून व्हावं यासाठी शेंगदाणे भाजत असताना ना थोडासा पाण्याचा हबका त्याला मारायचा. पाण्याचा हबका मारला की ते पाणी हलकंसं शोषलं जातं. त्या पाण्याची वाफ होते आणि टरफल निघायला अगदी सोपं जातं. अंडा आपण उकडतो तर त्याचं साल बऱ्याचदा चिकटून जातं किंवा त्याला तडा जातो उकळत असताना. तर ते होऊ नये याकरता अंड उकळत असताना त्यामध्ये अगदी अर्धा चमचा मीठ घालावं. अंड अख्खच्या अख्खं राहतं आणि त्याचं सालही पटकन सोललं जातं. सो आज काय बनवूया, हे सोमवार ते शुक्रवार सोनी मराठीवर शो सुरू होत आहे आणि खूप छान वाटतंय. मुळात म्हणजे काय होतं ना, आता TMC मी काय म्हणते की टू मच कॉन्टेंट झालं आहे आणि डूम स्क्रोलिंगच्या दुनियेत मग आपण त्यामध्ये हरवून जातो आणि जे करायचं ते विसरून जातो. तर दुपारच्या वेळेत छान असं जेवण झाल्यावर निगुतीने तुम्ही 1 वाजता पहिल्यासारखं आधी जसं करायचं तसं TV लावून बसू शकता. तुमची आज काय बनवूया स्पेशल अशी एक डायरी ठेवू शकता. त्यामध्ये या पदार्थांची नोंद करू शकता आणि मुख्य म्हणजे अनेक पारंपरिक विस्मरणात गेलेले पदार्थ तुम्हाला या माध्यमातून शिकायला मिळतील. सो बघायला अजिबात विसरू नका.